नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार, मी गजानन जाधव, व्हाईट गोल्ड ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष. आपणास माहीत आहे, व्हाईट गोल्ड ट्रस्ट औरंगाबाद ही शेतकऱ्यांसाठी काम करणारी समाजसेवी संस्था आहे व शेतकऱ्यांपर्यंत विविध माध्यमातून शेतीयुक्त माहिती, कमी खर्चात उत्पादन वाढवण्याच्या पद्धती आणि तांत्रिक माहिती पोहोचवण्याचं आम्ही काम करतो. मंडळी, या व्हिडिओमध्ये आज आपण व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत आणि तुरीचे शेंडे खुडण्याचं महत्त्व हे पाहणार आहोत. मुळात तूर हे एक आशावादी पीक आहे, ज्यामध्ये उत्पादन खर्च अत्यंत कमी, इतर पिकांच्या तुलनेमध्ये तुरीमध्ये उत्पादन खर्च अत्यंत कमी असतो. आणि जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं, लागवड पद्धत बदलली आणि थोडी निसर्गाची जर साथ असेल तर सहज एकरी 10-15 क्विंटलपर्यंत उत्पादन घेणं सहज शक्य आहे. मंडळी, पण आपल्याला तूर पिकत का नाही? बहुतांशी शेतकऱ्यांना एकरी 2 क्विंटल, 3 क्विंटल, 4 क्विंटलपर्यंत तूर पिकते. पण माझा दावा आहे की जर आपण लागवड पद्धत बदलली, आमच्या व्हाईट गोल्ड पॅटर्न पद्धतीनं जर लागवड केली, शेंडे खुडले आणि फवारणी व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर सहज निसर्गाची साथ असेल तर 10 क्विंटल 15 क्विंटल तूर आपल्याला पिकू शकते. तुरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फांद्यांची संख्या. जेवढी फांद्यांची संख्या जास्त असेल तेवढं उत्पादन जास्त येते. त्यामुळं आपल्याला लागवड पद्धत अशी बदलायची आहे की ज्यामध्ये फांद्यांची संख्या जास्तीत जास्त वाढेल. आता आपण सध्या ज्या पद्धतीनं लागवड करतो त्यामध्ये आपल्याला फार फार तर 10, 15, 20 फांद्या येतात. पण आम्ही सांगतो त्या पद्धतीनं लागवड केली आणि त्या पद्धतीने व्यवस्थापन केलं तर 100-125 पर्यंत फांद्या आपल्या तुरीला येऊ शकतात. आपली तूर या परिस्थितीमध्ये किंवा ज्या पारंपरिक पद्धतीमध्ये मिश्र पिकामध्ये जी आपण घेतो तिला सुद्धा साधारणतः 1.5-2 फुटाच्या नंतर फांद्या येतात. आता या तुरीच्या लागवड पद्धतीमध्ये आम्ही जे अनेक वर्ष संशोधन केलं, अनेक प्रयोग केले, अनेक गोष्टींच्या ट्रायल्स घेतल्या आणि त्यातून जी पद्धत आहे ती आम्ही तुम्हाला सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुरीला हे मुख्य पिकाचा दर्जा द्या. आपण तुरीला मुख्य पिकाचा दर्जा देत नाही. काहीतरी कापसामध्ये तूर टाकली, सोयाबीनमध्ये टाकली म्हणजे त्याला दुय्यम दर्जा देतो. त्यामुळं माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती, हे खूप फायद्याचं पीक आहे. याला जर आपण मुख्य पिकाचा दर्जा दिला आणि थोडंसं फक्त आपण लागवड पद्धत बदलली आणि व्यवस्थापन जर लक्ष देऊन केलं तर हे पीक आपलं सगळ्यात फायद्याचं पीक होऊ शकते. तसं 2 पद्धतीनं तुरीची लागवड होते. एकतर सलग तूर म्हणजे निखळ तूर, फक्त तूरच एकटंच पीक, आणि दुसरं म्हणजे मिश्र पीक. कापसामध्ये तूर लावायला आम्ही शिफारस करत नाही. याचं कारण की कापूस आणि तुरीचा आता कालावधी बदलला आहे. पूर्वी नॉन बीटी कापूस होता, कापूस आणि तूर सोबत येत असे. बीटी कापसामध्ये सुरुवातीला लवकर बोंड लागल्यामुळं कापूस लवकर येतोय, तूर उशिरा येते. म्हणजे कालावधी वेगळा, कापसाचं आणि तुरीचं फवारणी व्यवस्थापन वेगळं. जेव्हा आपण कापसाला फवारतो तेव्हा तुरीला फवारण्याची गरज नसते आणि जेव्हा तुरीला फवारतो तेव्हा कापसाला फवारण्याची आवश्यकता नसते. पाणी व्यवस्थापन वेगळं. कापसाला पाणी देतो तेव्हा जर तूर फुलात असेल तर मोठ्या प्रमाणात फुलगळ होते. त्यामुळं कापूस आणि तूर हे मिश्र पीक घेणं टाळलेलं बरं. मग कोणत्या पद्धतीने आपण तूर लावू शकतो? तर तूर लागवडीच्या 2 पद्धती आहे. एकतर सलग म्हणजे फक्त तूर, निखळ तूर, निव्वळ तूर, आणि दुसरं मिश्र पीक म्हणजे सोयाबीन तूर किंवा मूग तूर, उडीद तूर या पद्धतीनं, अशा दोन्ही तिन्ही पद्धतीनं आपण तूर लावू शकतो.
आता सलग तूर लावताना आपण काय करायचं, तर साधारणतः किमान 2 ओळीतलं अंतर किमान म्हणजे कमीत कमी 6 फूट असावं. 6 फुटापेक्षा कमी अंतर जर ठेवलं तर ती तूर खूप दाटणार. 6 फूट अंतर हे 2 ओळीमध्ये ठेवल्यानंतर सुरुवातीला 2 महिन्यापर्यंत आपल्याला ते अंतर खूप मोठं वाटेल. आपल्याला इतर लोक वेड्यात काढतील, पण असू द्या, कारण 6 फूट अंतर सुद्धा दाटू शकतं. त्यामुळं 6 फुटापेक्षा कमी अंतर 2 ओळीमध्ये निखळ तूर लावताना 2 ओळीत 6 फुटापेक्षा कमी अंतर ठेवायचं नाही. 6 फुटापेक्षा जास्त अंतर ठेवू शकता, पण कमी अंतर ठेवू नका. 6 फुटावर तूर लावताना 2 झाडातलं अंतर तुम्ही लागवड करताना 4-4, 6-6 इंचावर एक एक दाना लावू शकता किंवा पेरू शकता 6 फुटावर. आणि त्यानंतर विरळणी करून साधारणतः 1 महिन्याच्या दरम्यान विरळणी करून 2 झाडांमध्ये अंतर आपल्याला ठेवायचं आहे, ते 1 ते 2 फूट. इतर झाडं सगळे उपटून टाकायचे. म्हणजे 2 ओळीतलं अंतर होईल 6 फूट किमान, आणि 2 झाडातलं अंतर राहील 1 फूट, कुठे 1.5 फूट राहील, कुठे 2 फूट राहील. 2 फुटापेक्षा जास्त नको आणि 1 फुटापेक्षा कमी नको. 2 झाडामध्ये अंतर एवढं ठेवायचं. इतर झाडं सगळी उपटून टाकायची. विरळणी करणं आपल्याला पहिलीच वेळ असेल तर कदाचित आपली इच्छा होणार नाही, पण विरळणी केली नाही तर आपल्याला तिथे पाहिजे ते फायदे दिसणार नाही. त्यामुळं सलग लागवड म्हणजे निखळ तूर लागवडीमध्ये अंतर आपल्याला 6 फुटाचं 2 ओळींमध्ये आणि 2 झाडांमध्ये 1, 1.5 किंवा 2 फूट अंतर राहील, या पद्धतीनं लागवड करायची. आता मिश्र पिकामध्ये बघा, आपण जे सोयाबीनमध्ये तूर पेरतो, काही शेतकरी 6व्या तासावर, कोणी 7व्या 8व्या तासावर तूर पेरतात. आपली तूर कशी वाढते, तर जेवढं सोयाबीन वाढते तेवढी तूर वाढेपर्यंत तिला एकही फांदी येत नाही. समजा सोयाबीन 2 फुटापर्यंत वाढलं तर तूर 2 फुटाची होईपर्यंत त्या झाडाला, त्या खोडाला एकही फांदी येत नाही आणि फांद्याची संख्या घटते. जर 2 फुटापर्यंत एकही फांदी येणार नाही तर तिथे आपण फांद्याची संख्या वाढू शकत नाही. त्यामुळं बुडापासून फांद्या पाहिजे, आणि बुडापासून जर फांद्या पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला तूर एक असं पीक आहे की त्याच्या बाजूला 2.5 ते 3 फुटापर्यंत दुसरं कुठलंही पीक जर असेल तर ते बुडापासून फांद्या करत नाही. आपला सोयाबीनचा सावा कुठे 16 इंच, 18 इंच, 20 इंचाचा असतो, आणि त्या 18-20 इंचावर जर दुसरं पीक असेल तुरीच्या बाजूला तर ते बुडापासून फांद्या करत नाही. त्यामुळं मिश्र पीक पद्धतीमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सोयाबीन तूर पेरतो तेव्हा तुरीच्या दोन्ही बाजूचं 1-1 सोयाबीनचं तास पेरू नका. तुरीच्या दोन्ही बाजूचं सोयाबीनचं 1-1 तास, किंवा मूग असेल तर मुगाचं दोन्ही बाजूचं 1-1 तास किंवा उडदाचं 1-1 तास हे न पेरता ते खाली सोडायचं आहे. तुरीच्या दोन्ही बाजूचं 1-1 तास खाली सोडायचं आहे. त्यामुळं तुरीला जवळपास 2.5 ते 3 फुटाची जागा मिळेल आणि बुडापासून फांद्या करेल. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की जर आपण 1-1 तास सोयाबीनचं पेरलं नाही तर सोयाबीनचं उत्पादन खूप घटेल. पण असं नाही. सोयाबीनचं उत्पादन हे फार तर 10% कमी होईल, पण हे अंतर सोडल्यामुळं तुरीचं उत्पादन आपलं जवळपास दुप्पट तिप्पट वाढेल. याचं कारण असं की आपण जिथे जागा सोडतो, तुरीच्या बाजूला जागा सोडतो, तर तिथे बुडापासून फांद्या येतात आणि बुडापासून फांद्या आल्यानंतर फांद्याची संख्या वाढते. दुसरं महत्त्वाचं कारण जागा सोडण्याचं म्हणजे आपल्याला शेंडे खुडायचे. जर आपण जागा सोडली नाही तर सलग तूर सोयाबीन जर पेरलं आणि शेंडे जर खुडले तर तुरीला सोयाबीन दाबेल. सोयाबीन जोरात वाढते, तूर लहान राहील, त्याचे शेंडे खुडल्यानंतर त्याची वाढ थांबून जाईल आणि सोयाबीन त्याला दाबून देईल. त्यामुळं आपल्याला जागा सोडल्याशिवाय शेंडेसुद्धा खोडता येणार नाही. त्यामुळं मिश्र पिकामध्ये आपण जेव्हा तूर सोयाबीन किंवा तूर उडीद किंवा तूर मूग घेतो अशा वेळेस तुरीच्या दोन्ही बाजूचं 1-1 तास पेरायचं नाही किंवा बंद करायचं. समजा आपण ट्रॅक्टरनं पेरणी करत असाल, मधल्या कुठल्या तासाला जर आपण तूर घेतली तर त्याच्या दोन्ही बाजूचं 1-1 तास जे आहे ते बंद करा. किंवा आपण बैल तिफणीनं जर पेरत असाल तर साधारणतः मध्यम जमीन असेल तर 1 तिफन जे आहे ती पूर्ण सोयाबीनची पेरा, दुसऱ्या तिफनला मधल्या तासाला त्याच्या तूर पेरा आणि दोन्ही तास बंद करा. किंवा सर्त बांधा, मधल्या तासाला सर्त बांधा आणि दोन्ही बाजूचं 1-1 तास ते सोयाबीनचं पेरलं जाणार नाही. जर भारी जमीन असेल तर मग 2 तिफन जे आहे ते सोयाबीन पेरून घ्या आणि तिसऱ्या तिफनला
मधल्या फणाला त्याचं सर्त बांधून तिथे तूर पेरा. म्हणजे 6 तास सोयाबीनचे होतील. 1 तास सोयाबीनचं बंद केलेलं आहे आपण, 7वां तास बंद आहे आणि 8व्या तासावर मग तूर येईल. या पद्धतीनं भारी जमिनीत, मध्यम जमिनीत 3 तास सोयाबीनचे 1 तास सोडून द्यायचं आणि म्हणजे 4 तास झाल्यानंतर 5व्या तासावर तूर येईल. तर या पद्धतीनं आपण तुरीची पेरणी किंवा लागवड करायची. मिश्र पिकामध्ये जेव्हा आपण तूर पेरतो तेव्हा तुम्ही दाट पेरायला हरकत नाही, पण नंतर त्याला सुद्धा विरळणी करायची. पेरणी केल्यानंतर साधारणतः 25 ते 30 दिवसाला आपण 2 झाडांमध्ये फक्त 1 ते 2 फूट अंतर राहील एवढंच ठेवायचं. इतर सगळे झाडं हे उपटून टाकायचे. कारण त्याला झाडांची, तुरीच्या बाजूला जरी तूर जास्त दाट असेल तरी सुद्धा फांद्यांची संख्या वाढत नाही, बुडापासून फांद्या येत नाही. त्यामुळं आपल्याला विरळणी करणं फार महत्त्वाचं आहे. सलग लागवड पद्धतीमध्ये किंवा मिश्र पिकामध्ये साधारणतः 25 ते 30 दिवसाला तुरीची विरळणी करून 2 झाडांमध्ये 1 ते 2 फूट अंतर अंदाजे राहिलं पाहिजे. या पद्धतीनं अंतर ठेवून विरळणी करा. विरळणी करताना पहिली वेळ जर आपली विरळणी करताना असेल तर आपल्याला एवढे लहान झाडं जे आहेत ते उपटण्याची इच्छा होणार नाही, पण ते ठेवू नका. कारण जर 2 झाडांमध्ये कमी अंतर राहिलं, जास्त कमी जर अंतर राहिलं तर ते खालून फांद्या काढणार नाही. त्यामुळं विरळणी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आता या पद्धतीनं लागवड केल्यामुळं जमिनीपासून साधारणतः 4-6 इंचापासूनच तुम्हाला फांद्या येणं चालू होईल. मग आपल्याला, आपण जेव्हा पहिली विरळणी जेव्हा करतो तेव्हाच आपल्याला शेंडे खुडायचे आहेत. साधारणतः एक मजूर हे एका दिवसात 2 एकराचे शेंडे खुडते. आपल्या साध्या बोटानं जो कोवळा शेंडा आहे तो खुडून घ्यायचा. विरळणी करतानाच जे झाडं राहिले त्याचे शेंडे खुडा. त्यामुळं काय होईल, ते 6 इंचाचं, कुठं 8 इंचाचं, 10 इंचाचं झाड असेल त्याचा शेंडा खुडल्यामुळं त्याची सरळ वाढ जी आहे ती थांबेल आणि त्याला बाजूनं फांद्या येतील. साधारणतः एका झाडाला 8 ते 10 फांद्या ह्या बुडापासून खालून येतील. त्यानंतर आपल्याला परत एकदा त्याचे शेंडे खुडायचे. पहिले शेंडे खुडायचे विरळणीसोबत म्हणजे 25 ते 30 दिवसाला. दुसऱ्या वेळेस ज्या 8-10 फांद्या आलेल्या आहेत त्या 8-10 फांद्याचे शेंडे साधारणतः पेरणीनंतर 50 दिवसांनी या ज्या काही फांद्या आल्या आहेत त्या सगळ्या फांद्याचे शेंडे खुडायचे. आता दुसऱ्या वेळेस शेंडे खुडायला आपल्याला मजुरी जास्त लागू शकते. त्यामुळं दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण शेंडे खुडू त्यासाठी एक शेंडे खुडण्याचं यंत्र बाजारात आलं आहे. 1000-1200 रुपये त्याची फक्त किंमत आहे. साधं बॅटरीवर चालणारं, म्हणजे आपल्या पंपाच्या बॅटरीला कनेक्शन लावलं तर साध्या पाईपाला एक पंखा लावलेला आहे. ते बाजारात आता सगळीकडे उपलब्ध आहे. तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला सुद्धा ते मिळेल. तर ते शेंडे खुडायचं मशीन 1000-1200 रुपयाचं मशीन एक माणसानं जर वापरलं तर दिवसभरात तो 3-4 एकराचे शेंडे खुडू शकतो. त्यामुळं आता या 8-10 फांद्या ज्या आहेत त्या सगळ्या फांद्यांचे या मशीननं शेंडे खुडा. ढगाळ वातावरण असेल, पावसाची शक्यता असेल तर मग शेंडे खुडल्यानंतर एक साधं बुरशीनाशक आपलं साफ याची 30 ग्रॅम, साधारणतः पंपाला 30 ग्रॅम अशी फवारणी करू शकता. जर क्लिअर वातावरण असेल, पावसाची काही शक्यता नसेल तर बुरशीनाशकाची फवारणी करण्याची गरज नाही. तर दुसऱ्या वेळेस आपण शेंडे खुडले 8-10 फांद्याचे तर त्याला परत एका फांदीला 5-5, 6-6 फांद्या येतील. म्हणजे 8 जरी पकडला तर आपण आणि 5-5 फांद्या जर पकडल्या तर 40 फांद्या, त्या एका झाडाला 40 फांद्या येतील. परत तिसऱ्या वेळेस जर पाऊस पाणी चांगला असेल, जमिनीत ओलावा चांगला असेल तर 75 दिवसाला ज्या फांद्या आलेल्या आहेत 30, 40, 50 ज्या काय फांद्या आहेत त्याचे परत त्या यंत्राच्या साहाय्यानं शेंडे खुडा. म्हणजे तुम्ही 40 फांद्याचे शेंडे जर खुडले तर परत त्याला 3-3, 4-4 फांद्या येतील. म्हणजे असे जवळपास 125 ते 150 फांदी एका झाडाला येईल. आणि आपण जी पारंपरिक पद्धतीनं लागवड करतो त्या लागवडीमध्ये आपल्याला 20-25, फार तर 30 फांद्या असतात. इथे तुम्हाला 125-150 फांद्या म्हणजे 4 ते 5 पट फांद्याची संख्या इथे वाढेल. आणि 4 ते 5 पट फांद्याची संख्या वाढल्यामुळं तुमचं उत्पादन नक्कीच तिप्पट तरी, किमान आपण जे उत्पादन घेतोय त्या दुप्पट, तिप्पट, 4 पट वाढ होईल. तर मंडळी, हे तुरीची लागवड पद्धत, व्हाईट गोल्ड पॅटर्न लागवड पद्धत आणि शेंडे खुडणं, हे आपल्याला याचं महत्त्व समजलं असेल तर उत्पादन जर घ्यायचं असेल तुरीमध्ये
तर फांद्या जास्त असाव्यात आणि जास्त फांद्यासाठी लागवड पद्धत बदलावी लागेल आणि शेंडे फुटावे लागेल. तुरीच्या इतर व्यवस्थापनाबद्दल जसं जातींची निवड, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, त्यानंतर फवारणी व्यवस्थापन याचे सुद्धा व्हिडिओ व्हाईट गोल्डच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. ते सुद्धा अवश्य पहा. आणि तुरीचं उत्पादन हे एक आशावादी पीक आहे, कमी खर्चाचं पीक आहे, शेतकऱ्याला फायद्यात आणणारं पीक आहे. या पिकापासनं आपण खूप चांगलं उत्पादन घेऊ शकता. या पद्धतीनं आपण करा. आमचे हजारो शेतकरी याच पद्धतीनं तुरीचं उत्पादन घेत आहेत आणि हजारो शेतकरी हे एकरी 10 क्विंटल 15 क्विंटलच्या वरती, शेकडो शेतकरी 15 क्विंटलच्या वरती सुद्धा आमचे पोहोचले आहेत. तर मंडळी, परत एकदा तुम्हाला विनंती करतो की इतर सुद्धा तुरीचे व्हिडिओ किंवा कापसाबद्दलचे किंवा सोयाबीनचे जे काय आपले व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूबवर जे व्हिडिओ आहेत ते पहा. आणि तुम्हाला कुठलीही शंका असेल, कुठलाही प्रश्न असेल मनामध्ये, तर आमचा नंबर आहे 8888 16 78 88. परत एकदा नंबर सांगतो, 8888 16 78 88. या नंबरवर आपण कधीही कॉल करू शकता. धन्यवाद.